जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाखोर या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती। तर एकंदरीत पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता हा या महिन्यात, तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पण हप्ता या महिन्यात, अशी सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। फक्त आपल्या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याच्या नंतर बेल आयकॉनला ऑल प्रेस करा। अशाच नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवरती येत जाईल। एकंदरीत पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्यामध्ये जी वाढ आहे त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। फक्त एक विनंती आहे, आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंकला नक्की व्हिजिट करा, जेणेकरून बेस्ट असेल अवेलेबल झालेला आहे। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून जे अर्थसंकल्प 2025 मध्ये आहे, या 25 मध्ये एक निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। तो निर्णय सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे। तर एकंदरीत आतापर्यंत 36,000 रुपये पीएम किसान महासन्मान निधी योजनेच्या हप्त्याचे देण्यात आले आहेत। आधार संलग्न बँकेमध्ये एकंदरीत टाकण्यात आलेले आहेत। आणि दुसरं म्हणजे मित्रांनो, आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे टाकण्यात आलेले आहेत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पण हप्ते जे आहेत, त्या हप्त्याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये टाकण्यात आले आहेत। एकंदरीत सविस्तर बातमी आपण जाणून घेणार आहोत। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18 हप्ते म्हणजे 36,000 रुपये टाकण्यात आलेले आहेत आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे 10,000 रुपये टाकण्यात आले आहेत। एकंदरीत दोन्ही योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा जो हप्ता आहे, त्या हप्त्या संदर्भात सविस्तर बातमी आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये जर वाढ करायची आहे, ती वाढ कधी होणार आहे तर 1 फेब्रुवारी 2025 रोजी अर्थसंकल्प सादर करणार आहेत। मोदी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा दुसरा अर्थसंकल्प राहणार आहे, होणार आहे। आणि आता या जे अर्थसंकल्प आहे, या अर्थसंकल्पात काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष आणि शेतकऱ्यांबद्दल बोलायचे झाले तर या अर्थसंकल्पामध्ये सरकार शेतकऱ्यांचे काय निर्णय घेऊ शकते याबाबत अंदाज लावले जात आहेत। मागील अर्थसंकल्पात सरकारने शेतीला प्राधान्य देत प्रथम स्थानी ठेवले आहे आणि त्याचबरोबर आता शेतकरी आंदोलनामुळे अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा होऊ शकतात, अशी शक्यता पण वर्तवली जात आहे। एकंदरीत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये एकंदरीत किती रुपये जमा होणार या संदर्भात थोडा संभ्रम शेतकरी बांधवांमध्ये आहे। कारण की मित्रांनो, येणारा हप्ता वाढून येणार की काय या संदर्भात संभ्रम शेतकऱ्यांमध्ये आहे। याची सविस्तर बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ। फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 18,000 म्हणजेच 36,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये, म्हणजे 18 हप्ते दिले म्हणजे 36,000 रुपये एकंदरीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात आलेले आहेत। एकंदरीत पीएम किसान योजनेच्या माध्यमातून आतापर्यंत 36,000 रुपये देण्यात आले आहेत। एकंदरीत मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्त्याच्या संदर्भात सुद्धा माहिती घेणार आहोत। तर मित्रांनो, आता पीएम किसान योजनेच्या धर्तीवर सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या आतापर्यंत 10,000 रुपये म्हणजे एकंदरीत 5 हप्ते टाकण्यात आले थेट डीबीटी मार्फत। हा जो शब्द आहे डीबीटी, आधार संलग्न, हे जे 2-3 शब्द आहेत ते फार महत्त्वाचे आहेत। कारण की त्या अनुषंगाने आधार संलग्न बँक सुद्धा फार गरजेची आहे, कारण की आधार संलग्न बँकेमध्येच हे पैसे जाणार आहेत। एकंदरीत मित्रांनो, एक महत्त्वाचा पॉईंट इथं निघतो की आधार संलग्न बँकेमध्ये हे पैसे जातात असतात। तुमच्या आधारला कोणती बँक लिंक आहे ते एकदा लक्षात घ्या। कारण की मित्रांनो, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये आधार संलग्न बँकेमध्ये आपल्याला स्टेटसवर एक पर्याय दिसतो, आधार सेडिंग स्टेटस। ते जो यस असेल तर अडचण नाही, कारण की तुमच्या आधार कार्डला बँक लिंक आहे। पण तो नो असेल तर तुमचा हप्ता स्टॉप होतो। मित्रांनो, लक्षात घ्या, पीएम किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19वा हप्ता, हा 19वा हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल तर तुम्हाला आधार संलग्न हा शब्द फार गरजेचा आहे। आधार संलग्न म्हणजे जे आधार सेडिंग स्टेटस आहे तो यस असणं गरजेचं आहे, नो नसाय पाहिजे। कारण की नो असेल तर तुम्हाला हप्ता मिळणार नाही। एकंदरीत या अर्थसंकल्पामध्ये सरकार पीएम किसान योजनेचा जो निधी आहे याच्यात वाढ जी आहे, हप्त्यामध्ये वाढ करू शकतो। आतापर्यंत पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये भेटतात, पण ते वाढून 12,000 रुपये पण मिळू शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे। दुसरं म्हणजे मित्रांनो, संसदेच्या कृषी आणि पशुवधन अन्न प्रक्रियाविषयी स्थायी समिती जी आहे ती 17 डिसेंबर रोजी लोकसभेत सादर केलेल्या अहवालानुसार ती किती वाढ येणार आहे, 12,000 रुपये वार्षिक करणार आहे अशी शिफारस त्यांनी केली आहे। मात्र 12,000 रुपये नाही, जरी नाही झाली तरी या रकमेत वाढ होऊन 8,000 रुपये होऊ शकते। एकंदरीत मित्रांनो,
लक्षात घ्या की इथं असं देण्यात आलं आहे की येणारा जो पुढचा महिना आहे म्हणजे फेब्रुवारी महिन्यामध्ये जे अर्थसंकल्प आहे या अर्थसंकल्पामध्ये शेतकरी बांधवांसाठी एक हितकारक आणि चांगला निर्णय घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण की एकंदरीत मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या हप्त्यामध्ये वाढ करण्यात येणार आहे अशी शिफारस केलेली आहे आणि ती 12,000 रुपये वार्षिक 12,000 रुपये जर नाही झाली तर इथले देण्याप्रमाणे रकमेत वाढ होऊन 8,000 रुपये पण होऊ शकते. म्हणजे 6,000 रुपयाची 8,000, 6,000 रुपयाची किंवा 12,000 रुपये अशा दोन पर्याय आहेत. दोनपैकी कोणती होऊ शकते निर्णय, आता अर्थसंकल्पामध्ये हा निर्णय होणार आहे. याकडे सर्वांचं शेतकऱ्यांचं लक्ष राहणार आहे. एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून अर्थसंकल्पामध्ये पीक विमा योजनेची व्याप्ती वाढवली जाऊ शकते आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी नुकतीच या योजनेचा लाभ सांगितलेला होता आणि लाभ अशा परिस्थितीत सरकार या योजनेबद्दल नवीन जे काहीतरी सुरू करू शकते आणि एकंदरीत संसदेच्या स्थायी समिती जी आहे त्यांनी शिफारस केली होती की एकंदरीत शेतकरी बांधवांना हे हप्ते जे आहे ते वाढून भेटावे या संदर्भात शिफारस स्थायी समिती आहे संसदेची त्यांनी केलेली शिफारस आहे आणि 2 हेक्टर जमिनीपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांना जी आहे त्यांनी उपलब्ध करून व्हावी असं ते सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे. एकंदरीत मित्रांनो, फक्त याच्यामध्ये असा निर्णय होऊ शकतो ते म्हणजे काय तर हप्त्यामध्ये PM किसान योजनेच्या हप्त्यामध्ये वाढ होऊ शकते. हा फार गरजेचा आणि अत्यंत महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण की मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. अर्थसंकल्पामध्ये हा जो निर्णय झाला तर एकंदरीत शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी असणार आहे. तर एकंदरीत PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता तुमच्या खात्यामध्ये आणायचा असेल मित्रांनो, तर आतापर्यंत आपण बघलं की PM किसान योजनेमध्ये हप्त्यामध्ये वाढ होणार आहे. हा एक पॉईंट बघला आणि आधार संलग्न बँकेला जे लिंक आहे, आधार कार्डला जी बँक लिंक आहे त्याच्यामध्ये हप्ता मिळणार आहे. हा सुद्धा पॉईंट आपण क्लिअर केलेला आहे. म्हणजे एकंदरीत आधार सेडिंग स्टेटस यस असणं गरजेचं आहे. आधार बँक लिंक नसेल तर अत्यंत महत्त्वाची सूचना करून घ्या. आता दुसरा पॉईंट आहे EKYCचा. EKYC मित्रांनो करून घ्या, कारण की EKYC आता थांबा, EKYC 2 प्रकारे करा येते. तुम्ही म्हणजे OTP बेस्ड EKYC करता येते. दुसरी म्हणजे मित्रांनो तुम्हाला OTP बेस्ड EKYC आणि दुसरी म्हणजे तुम्हाला करता येते ती म्हणजे बायोमेट्रिक आधारित. दुसरं म्हणजे मित्रांनो बायोमेट्रिक आधारित आणि OTP बेस्ड अशा दोन्ही पद्धतीच्या तुम्हाला EKYC करता येतात. काही अडचण नाही. तुम्हाला फक्त आधार कार्डला बँक लिंक करून घ्या. EKYC 2 प्रकारे करा येते. एक म्हणजे OTP बेस्ड EKYC, दुसरी म्हणजे बायोमेट्रिक आधारित EKYC. आता बायोमेट्रिक आधारित EKYC घरबसल्या करता येणार नाही, कारण की आपल्याकडे ते बायोमेट्रिक जे आहे ते थंबची मिशन नसते. त्यामुळे आपल्याला फक्त OTP बेस्ड EKYC जी आहे ती घरबसल्या करायची. फक्त त्याच्यात अट अशी आहे की आधार कार्डला बँक लिंक असणं गरजेचं. आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक असणं गरजेचं आहे आणि आधार कार्डला बँक सुद्धा लिंक असणं गरजेचं आहे. कारण की मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की आधार कार्डला जर मोबाईल नंबर लिंक असेल तर आपल्याला फार सुलभ होत आहे. जी EKYC आहे ती सोप्या पद्धतीने करायची. एखाद्या बार आपला जो अंगठा आहे तो अंगठा येत नाही, बायोमेट्रिक धरत नाही. त्यामुळे OTP बेस्ड EKYC सुद्धा पोर्टलवर PM किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर आहे. तर मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून देण्यात येणारा 19 हप्ता व 6वा हप्ता हा